नमस्कार मित्रांनो, आमचे चॅनल गव्हर्नमेंट स्कीम्स आणि नवीन अपडेटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना छोटासा आपला एक व्यवसाय सुरू करण्यात यावा यासाठी महाराष्ट्र सरकार वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवत असते आणि त्या अंतर्गत शेतकरी एक छोटासा व्यवसाय सुरू करू इच्छितात त्यांच्यासाठी आर्थिक मदत म्हणजेच अनुदान दिले जाते. तर आज आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की ज्या शेतकऱ्यांना शेळी व मेंढी पालन सुरू करायचे आहे त्यांच्यासाठी आपले सरकार किती अनुदान देते आणि हे अनुदान घेण्यासाठी आपल्याला किती शेळ्या व मेंढी हे पालन करावं लागणार आहे आणि यासाठी जे सर्व पात्रता निकष, अटी व शर्ती आणि त्याचबरोबर यासाठी लागणारी काही आवश्यक कागदपत्रे आणि या योजनेचा अर्ज हा कसा करायचा हे सुद्धा आपण बघणार आहोत. याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मित्रांनो आपण अशीच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला देत राहू. तर मित्रांनो, शेळी पालन व मेंढी पालन हा कमी खर्चामध्ये जास्त उत्पन्न मिळवून देणारा व्यवसाय आहे. शेतीला एक प्रकारचा जोडधंदा याला म्हटले जाते. तर मित्रांनो, यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील असेल तर त्याला 75% अनुदान आणि खुल्या प्रवर्गातील असेल तर त्याला 50% अनुदान हे शासनातर्फे दिले जाते. तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला अनुदान कशा प्रकारे मिळणार आहे ते आपण आता बघणार आहोत. मित्रांनो, यामध्ये 100 शेळ्या व 5 बोकड यांच्याकरिता 10 लाख रुपयांचे अनुदान हे दिले जाते. त्यानंतर 200 शेळ्या आणि 10 बोकड यांच्याकरिता 20 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान हे दिले जाते. तसेच 500 शेळ्या व 25 बोकड यांच्याकरिता 50 लाखाचे अनुदान हे राज्य सरकारमार्फत दिले जाते. तर तुम्हाला मित्रांनो आता प्रश्न पडला असेल की सरकार एवढं अनुदान कसं काय देते? तर मित्रांनो आता ते बघून घ्या. तर मित्रांनो आता बघूया शासनाची ही योजना करण्यामागे उद्दिष्ट त्यांचं नेमकं काय आहे. शेळी पालन योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना जोडधंदा करण्यात प्रोत्साहन देणे हा सरकारचा प्रमुख उद्देश आहे. याद्वारे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून देणे व पशुपालन व्यवसायाला चालना देणे, त्याचबरोबर राज्यातील दूध, लोकर व मांस यांच्या उत्पन्नात वाढ करणे हा शासनाचा महत्त्वाचा उद्देश आहे. तर आता ज्या शेतकऱ्यांना शेळी पालन व मेंढी पालन सुरू करायचे आहे त्यांच्यासाठी पात्रता निकष काय असणार आहेत ते आपण आता बघूया. शेळी पालन करू इच्छिणारा अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे गरजेचे आहे. अर्जदाराचे वय 18 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असणे गरजेचे आहे. तसेच अर्जदाराकडे स्वतःची शेतजमीन असणे गरजेचे आहे, जेणेकरून तो शेळ्यांच्या चाऱ्यांची व्यवस्था करू शकतो. शेळी पालन व्यवसाय हे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. आणि शेवटचे म्हणजे अर्जदाराकडे किमान 2-2.5 एकर जमीन असावी. तर अशा प्रकारे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शासनाने प्रमुख या 5 अटी ठेवलेल्या आहेत. त्याचप्रमाणे या योजनेसाठी कोणकोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत ते आता बघूया. जातीचे प्रमाणपत्र, अर्जदार दारिद्र्य रेषेखालील असेल तर त्याचा दाखला, बँक पासबुक, आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला, अर्जदाराचा जमिनीचा सातबारा व 8 शेळी प्रशिक्षण घेतलेलं तुमचं प्रमाणपत्र हे तुम्हाला यासाठी लागणार आहेत. तसेच मोबाईल नंबर, पासपोर्ट साईज फोटो, शिधापत्रिका. तर आता तुम्ही कशा प्रकारे मित्रांनो याचा अर्ज हा करू शकता ते आपण आता बघणार आहोत. तर शेतकरी बंधूंनो, शेळी पालनासाठी अर्ज करायचा असल्यास आपण ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने याचा अर्ज हा करू शकतो. तर शेतकरी बंधूंनो, शेळी पालन योजनेची संपूर्ण माहिती आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. आता तुम्ही जर या योजनेमध्ये पात्र असाल तर तुम्ही अशा प्रकारे अर्ज हा करू शकता. शेतीला जोडधंदा म्हणजेच शेळी पालन करू शकतात. अशा प्रकारे आजचा आपला व्हिडिओ शेळी पालन योजना संदर्भात होता. तुम्हाला याबद्दल काही अडचण असेल तर आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण अपडेट आपण पुढे देखील तुम्हाला देत राहू. धन्यवाद.